चला थँक्यू 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 डीजे. हितविक 24 मैदानाबाहेर या त्वरित. चला मॅचला सुरुवात होणार आहे. लवकरात लवकर दोन्ही संघांनी मैदानाबाहेर यायचंय. आणि जशी मॅचला सुरुवात होईल या दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅच दरम्यान समालोचन कक्षामध्ये बदल कौस्तुभ मेहर यांच्या साथीनं असणार आहेत विपुल पाटील. चला मॅन ऑफ द मॅच मिस्टर केदार देसाई. चला या केदार आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जा. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच केदार देसाई. मी विनंती करेल समाधान दादा. चला या आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव करायचा आहे. चला वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL 7 आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा, जिकडे दुसऱ्या सेमीफायनल जो आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला आहे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. तर आमच्या मुख्य स्क्रीनवर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय केदार देसाई आणि रणजित दादा पाटील आणि समाधान दादा यांच्या शुभ हस्ते गौरव केला जातोय केदार देसाईचा, जो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. थँक्यू डीजे. चला तर सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला रोनित गण्या, तर नॉन स्ट्राईक एंडला यश वैती. तर नाणेफेकीचा कौल जिंकला होता साईबा संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केले निर्मल सम्राट संघाला. आणि माझ्या जोडीने जोडले गेलेत विपुल पाटील, अजून एक गोड आवाज विरार नगरी मधील. वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशन अंडरम ही स्पर्धा, आजच्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने वसई विरार पश्चिम किनारपट्टी असू दे का उत्तर, सर्व वेगळे वसई विरार मध्ये खेळाडू आपल्याला खेळताना दिसतात. आणि एक सर्कल क्रिकेट, कुठेतरी बॉक्स क्रिकेट ना कुठेतरी पुढे येताना दिसतात. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे. पहिला चेंडू फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण सिंगलने श्री गणेश झालेला आहे. निर्मल सम्राट स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, पण धावचीची संधी असण्याचा कॉल. वरच्या हँडवरती थ्रो, सरका कुठेतरी फुलटॉस थ्रो असता तर कुठेतरी धावचीची संधी मिळाली असती, पण एकेरीने धावसंख्या पुढे सरकताना 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 2 धावा धावपलकावर. फेकी जर वेगवान असती ना तर चित्र काय वेगळं असतं. विकेट किती महत्वाची आहे हे गिरीशला माहित आहे आणि गिरीशचा तोच प्रयत्न होता, परंतु फेकी बऱ्याच उशिराने आली. त्यामुळे रोनित सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. पुन्हा एकदा हो स्कूपचा फटका, प्रॉपर टायमिंग, चेंडू निघून गेला सीमारेखा पार. VPL चौकार.
थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पहा, स्कूपचा फटका, प्रॉपर टायमिंग, बॅटला च्या पोझिशन मध्ये आणून दिलं आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला गेला, चेंडूला पाठवलं चौकारांमध्ये. 3 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा शेटच्या दिशेने मारले, सोळाच्या फॉल दरम्यान अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाता जाता बांधलाय. सुंदर रक्षण बघा, क्रिकेटमध्ये बॅकअप खूप चांगलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये दिसताना संघासाठी कुठेतरी 3 धावा रोखल्या गेल्या आणि धावफलक 1 ने पुढे सरकताना धावफलक झालं 7. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 7 धावा धावफलकावर. सूरज पुन्हा एकदा यावेळेला पॅडल स्विचचा फेकी वेगवान, परंतु 1 धाव धावफलकर. विपुल आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला, प्रत्येक चेंडूवर चौकारानंतर स्ट्राईक रोटेट झाले. ही सर्वात आतापर्यंत चांगली सुरुवात आतापर्यंत निर्मल संघाकडून झाली गेली. नक्की स्ट्राईक रोटेट नाही थांबली पाहिजे, की एकेरीने धावफलक हळूहळू पुढे सरकते. 1 चौकार आतापर्यंत आलेला या षटकामध्ये आणि शेवटचा चेंडू, फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघा, गोलंदाजाला साथीची खूप आवश्यकता असते आणि पूर्ण क्षेत्ररक्षण बघितलं या षटकामध्ये खूप चांगलं झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक थांबलं गेलं ते 9 वरती. जिच्यामुळे मी दुनिया बघितली ती माझी जन्मदाता आई, आणि जिच्यामध्ये माझी संपूर्ण दुनिया बघतो ती माझी एकवीर आहे. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 9 धावा धावफलकावर. मागील मॅचचा गेम चेंजर आलाय मयूर पाटील, नवीन गोलंदाजी मार्कवर. ते षटक आठवतोय, त्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केले होते आणि त्यानंतर इतका प्रेशर मध्ये आणून ठेवलं होतं आई भवानी ट्रॉफी हाऊसला की सामना गमावावा लागला होता. मयूर पहिला बॉल ऑन साइडला, दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 10 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली आहे, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि येणाऱ्या चेंडूमध्ये किती प्रकारची कशा प्रकारे रणनीती असणार आहे. आता जसा उल्लेख केला की गेम चेंजर बॉलर, मग या षटकावरती पूर्णपणे लक्ष द्यावं लागेल. कट केला चेंडू, यष्टीरक्षक पूर्णपणे स्वतःला झोकून दिले. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दिसताना एकेरी धावेने धावफलक पुढे सरकताना धावफलक जाऊन पोचते ते 11. 2 चेंडू आणि 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मयूर सज्ज होते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 11 धावा धावफलकावर. हो, पहिले शप्पल ऑन द क्रॉस झाले होते, परंतु त्यानंतर चेंडू सोडला कारण ऑफस्टम्पच्या बराच बाहेर होता आणि पंच आमच्या दिशेने वळतायत तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. 12 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. सेमीफायनल नंबर 2 जो आपल्या भेटीला आले या अमय क्लासिकच्या ऐतिहासिक मैदानावर. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. 9 चेंडू आहे. येस, थर्ड अंपायरला रेफर केले गेले. सायडमचा 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय. पंच या पंच येस, 9 चेंडू आणि 9 चेंडू घोषित केला. फार सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये आला होता, परंतु पंचांनी 9 चेंडू घोषित केला गेला. धावफलक जर आपण बघितलं तर आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत 13 धावा 2 चेंडूचा खेळ झालाय. मयूर पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू फेकी होईपर्यंत 1 धाव धावफलकावर.
एकनी धावफलक पुढे सरक धावफलक 14 वरती. बघा कुठेतरी कौस्तुभ यांनी उल्लेख केला होता की गेम चेंजर होता लास्ट मॅच, कुठेतरी दाखवून देताना. आतापर्यंत एकही मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण दाखवून देताना, स्वतःची गोलंदाजी श्रेष्ठ करून दाखवताना मैदानाच्या आतमध्ये का गेम चेंजर म्हणून उल्लेख केला गेला त्यांच्या नावाचा. मयूर पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी दुसरा आणि महत्वाचा षटक हातात आहेत. पुन्हा एकदा आतमध्ये येऊन मारण्याचा पंच वाईटचा इशारा करून एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना. चार चेंडू आणि 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू आणि 16 धावा, खूप चांगलं षटक आता सर्कल क्रिकेटवरती आपण बघू शकता. कुठेतरी उल्लेख केला होता, ते नाव दाखवून देताना मयूर पाटील लास्ट मॅचचा गेम चेंजर म्हणून त्यांचा उल्लेख केला आणि कुठेतरी दाखवून दिले. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. VPL चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलक जर बघितलं तर 20 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली आहे आणि सुरुवात चांगलीचं कारण एकच आहे की 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही सर्वात जमेची बाजू आतापर्यंत निर्मल सम्राट संघासाठी झाली गेली. इकडून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारची रणनीती आहे, किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे, या माइंडसेटने आतापर्यंत 2 बॅटरनी यश वैती आणि रोनित गण्या बॅटिंग आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. मंथन नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, बराच बाहेर, त्यामुळे पंच आमच्या दिशेने वळल्यात. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. मोमेंटम कुठेतरी शिफ्ट होते. शेवटच्या चेंडूवरती चौकार. बघा आतापर्यंत दुसऱ्या षटका विचार केला तर 3 फटके पॅडल स्वीपसाठी ट्राय केले होते, पण शेवटच्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. मैदानाच्या आतमध्ये वेळ आणि खेळ कधी बोलेल ती सांगता येत नाही, फक्त स्वतःला सज्ज ठेवायचं होतं. कारण की रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट सक्सेसफुल. 4 धावा, 4ने कुठेतरी मोमेंटम शिफ्ट झाले बॅटिंग टीमवर सांगू शकता, कारण की दोन्ही सलामीचे बॅटर अजून मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. आणि धावफलक 21. पुन्हा एकदा दिशा कुठेतरी चुकली जाते. लगातार 2 अतिरिक्त धावा धावफलकावरती ऍड होताना 22 धावा. मागील मॅच मध्ये सुद्धा याच प्रकारचं झालं होतं. लगातार 3 वाईट आणि त्यानंतर त्याचं कमबॅक केलं होतं ना मंथननी, ते अतिशय वाखाण्याजोग होतं. इकडे सुरुवात तीच झाली, परंतु आता येणारे 6 चेंडू कशा प्रकारे आहेत हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. बघा कमबॅकचा उल्लेख केला होता, कमबॅक करून दाखवलाय. कुठेतरी कौस्तुभ यांनी उल्लेख केला होता की मागील 3 वाईट टाकले होते, आता 2 वाईट नंतर यष्ट्या उद्ध्वस्त. पहिला हात निर्मल या संघाला देऊया डीजेला एक संधी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. कमबॅक महत्वाचं आहे ना, आणि तेच कमबॅक. जर का या चेंडूवरती आता मंथनने विकेट घेतला तर अमानकडून प्रेषित मिश्राकडून 100 रुपयाचं बक्षीस, 500 रुपयाचं बक्षीस. मागे चेंडू निघून गेलाय. वाईट +1. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर अतिरिक्त धावा जास्त ऍड झालेल्या आहेत. एकच चेंडू आठ कुठेतरी हाताहून झाला आणि फक्त 2 वाईट 4 अतिरिक्त धावा ऍड झाल्या आहेत फक्त. दिशा देण्याचा प्रयत्न आणि चेंडू पार होईल का? क्षेत्ररक्षण चांगलं, थर्डमॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने संतुष्ट व्हायला गेले आणि एकेरी धावफलक पुढे सरकताना 25. 2 चेंडू आणि 25 धावा धावफलकावरती चालल्यात. मंथन पुन्हा एकदा सज्ज होते. सिद्धार्थ डोके
हो सुरेख सुरेख चेंडू, फेकी वेगवान होती परंतु बॅकअप नाहीये. गिरीशने काय वेगवान फेकी यष्ट्यांवर केली होती परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली. एक धाव धावपलकावर, 26 धावा धावपलकर. एलईडी स्क्रीन वर सुद्धा लक्ष द्यायचं. एलईडी मला एलईडी बंद झालेली आहे स्क्रीन, मुख्य स्क्रीन. स्क्रीन ऑपरेटर, स्क्रीन तिथे दिसत नाहीये, प्लीज आपण लक्ष द्या, अन्यथा हो यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न परंतु गिरीशला माहित होतं. सफल झाल्यानंतर गिरीशने सुद्धा ती चतुराई आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखवली गेली होती. त्यामुळे डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 26 रन, 26 धावा धावपलकावर. निर्णायक षटक होता. निर्णायक षटक मध्ये काय मंथनने आतापर्यंत गोलंदाजी करून दाखवले. पुन्हा एकदा बाहेर गेलाय, लेग स्टंपच्या बाहेर आहे, बराच बाहेर आहे असं पंचांनी सांगितलंय आणि आमच्या दिशेने वळतंय तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला गेलाय. अतिरिक्त धावा धावफलकावरती खूप लगावले गेले. फक्त या षटकात विचार केला तर 4 अतिरिक्त धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा यश उद्ध्वस्त, काय कमबॅक आहे बघा. बेल्स नाही पडली, कुठेतरी बेल्स नाही पडली. अजूनही लाईट चालू आहे, अजूनही यष्ट्यांची लाईट चालू आहे पण बेल्स नाही पडले. पण निर्धाव चेंडूची सांगता. षटकाचा विचार केला तर खूप चांगलं षटक. 3 निर्धाव चेंडू हाताळले पण अतिरिक्त चेंडू तेवढेच हाताळले, कुठेतरी कमबॅक करून दाखवले. खूप चांगली गोलंदाजी. आता यही तो बात आहे ना मंथन की टप्पा पडल्यानंतर चेंडू हातमध्ये आला, यष्ट्यांवर लागला परंतु बेल्स नाही पडल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मंथन सज्ज होतोय. स्कूपचा फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल रन. तर अखेरकार षटक संपलंय. 3रं, 27 धावा धावपलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावपलकावर. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि ऍज अ कॅप्टन मुझम्मिल काल नवीन गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 6 चेंडूचा खेळ आहे ना शेष आहे आणि किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असेल. पहिला बॉल, अटल स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने ड्राईव्ह केला गेलाय. एकच धाव, 29 धावा धावपलकावर. तेच शेवटचे 5 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. विपुल किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे. पण आता विचार केला तर शेवटचे येणारे 5 चेंडू, एक जमेची बाब विचार केला तर सलामीचा फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं वसई तालुक्यात एक चांगला खेळाडू गण्या अजूनही आपली विकेट टिकून उभा आहे. मग येणारे 5 चेंडू खूप काही गणित सांगू शकतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नो +1 अशी 2 धावा, 2 अतिरिक्त धावा फलकामध्ये ऍड करणे. पुन्हा एकदा गण्या स्ट्राईक वरती येताना. 31 धावा, 31 रन. जिकडे आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका समोर, स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. चेंडू गेला सीमारेखा पार. VPL चौकार. थँक्यू. का या खेळाडूकडे बघितलं जातं माहित आहे, ऍज अ ओपनर म्हणून आलेला आहे आणि शेवटच्या आणि अंतिम क्षणापर्यंत उभा आहे. अशा सिच्युएशन मध्ये किती धावांपर्यंत पोहोचायचं, किती धावांचं टार्गेट सेट करायचं हे माहित आहे आणि आतापर्यंत तीच बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. बंदुकीसे निकलते हुए गोली, गोलीच्या रफ्ताराने चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. बॅटल कशा प्रकारे रंगले बघा मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टनवर हल्लाबोल चढवलाय. लगातार 2. पुन्हा एकदा, परंतु यावेळेला त्या ठिकाणी फील्ड केला गेला चेंडू. दुसरी धाव घेता घेता अखेरकार विकेट आले.
सिद्धार्थ डोके धावचित होतोय कान. कस्तुभजी जसा उल्लेख केला होता ना, गळ्या आपली एक हाती विकेट टिकून आता धावफलकावरती विचार केला तर 40 धावा, 40 धावा कुठेतरी लगावल्या आहेत. हा नक्कीच तसं बघायला गेलं तर विकेट सुद्धा महत्वाची होती. स्ट्राईकवर जाणं सुद्धा महत्वाचं होतं. समोर पुन्हा एकदा आलाय चौकार. थँक्यू. एक मिनिट थांबायचंय. 15 मिनिटाचा अवधी संपलाय. एक खेळाडू बाहेर जाऊ दे. 17 मिनिटाचा अवधी संपलाय. 17 मिनिटाचा अवधी संपलेला आहे. एक खेळाडू बाहेर जाऊ दे. साई असते साहेबा. चला अंकितने आल्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगवलाय आणि धावफलक जर आपण बघितलं तर 44 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. 3 चौकार या षटकामध्ये आल्यात. असं कॅप्टन मुजुवर हल्लाबोल गेलाय शेवटचा अंतिम चेंडू घेऊन. मोठा फटका ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. चेंडूला फील्ड गेलाय. फेकी होईपर्यंत एकच धाव. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 45 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना निर्मल सम्राटचा संघ आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलंय साई हस्ती साईबा संघासमोर. या ऐकूया तोपर्यंत इनिंग ब्रेक मध्ये डीजेला आणि त्यानंतर बोलूया. जे कोणी पडद्याच्या आतमध्ये आहेत बाउंड्री लाईन मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर पडद्याच्या आतमध्ये जे कोणी बसले त्यांनी सर्वांनी बाहेर यायचंय. सर्व बाहेर आणि डगआउट लगेचच खाली करा. चला आतमध्ये बसलेले सर्व खेळाडूंनी बाहेर जायचंय. चला तर धावांचा पाठला जर बघितला तर आपण टार्गेट जे सेट केलंय ते 46 धावांचं, जिकडे सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि सेमीफायनलचा मॅच आहे. विपुल कसं वाटतंय आणि काय सांगशील? मुजम्मिल खान साठी लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं 1000 रुपयाचं बक्षीस आहे आणि लगातार 6 चौकारांसाठी 2100 रुपयाचं बक्षीस समीर भाई JDS यांच्या माध्यमातून. चला धावफलकार देवीच्या 46 एक मोठा आव्हानाचा कुठेतरी साई हस्ती साहेबा या संघाला पाठला करायचा आहे. गिरीश यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक लावले. लगातार 3 चौकार जर का गिरीश यांच्या बॅट मधून आले तर संतोषजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. चला मुजम्मिल खान आणि त्यांच्या साथीने गिरीश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आणि पियुष चौधरी यांच्याकडून सुद्धा मुजम्मिल खान यांच्या लगातार 3 चौकारासाठी 500 रुपये. बघा मार्केट सर्व्हिकडून उघडलेले आहे. कुठेतरी पारितोषिकांचा वर्षाव झालेला आहे. अर्ध्या रात्री कुठेतरी मार्केट पण दादा विचार केला तर संडेला मार्केट बंद असतं. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये संडेला कुठेतरी पैशाचं मार्केट उघडलं. आता फक्त मुजम्मिल खान आणि त्यांच्या जोडीने गिरीश यांची जोडी सलामीची जोडी साई असती साहेब सज्ज. पहिला चेंडू स्टेटच्या दिशेने फिरकावून देण्याचा आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद. पंचांना रेफर केलेला आहे.
थँक्यू. बघा पहिल्याच चेंडूवरती काय घडलं, अतिघाई आणि संकटात नाही असंच कुठेतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये पहिलाच चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडला आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं आणि गडी बाद क्षेत्ररक्षण केलं. त्यानंतर विकेटवरती सुद्धा त्याच ॲज इट इज वेगाने टायमिंगने चेंडू लावला आणि पहिला हादरा साई असती साहेबा या संघाला. पुन्हा एकदा कट केला, एकेरी धावेने श्री गणेश होते साई असती साहेबा या संघाचा. विकेट आली होती गिरीजची आणि गिरीजच्या विकेट नंतर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाला मिस्टर निलेश सिंग. कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त बॅटिंग करून दाखवलं. इकडे सेमीफायनलचा मॅच आहे, 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि कशा प्रकारे बॅटिंग करतील हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह केला चेंडूला, चेंडू गॅप मधून निघून गेला, सी मार्ग पार, VPL चौकार. थँक्यू डीजे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 5 धावा धावफलकावर, 46चा पाठलाग आहे, विकेट गेलेली आहे, परंतु विकेटचा दबाव कुठपर्यंत आणतील हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. चौकार आलाय निलेशच्या बॅट मधून आणि सिद्धार्थ डोके पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, तोपर्यंत 1 धाव धावफलकावर. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकताना 4 चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मुजम्मिल खान स्ट्राईक वरती येताना पुन्हा एकदा कट केलाय, सिंगलने धावफलक पुढे सरकताना 5 चेंडू आणि 7 धावा. आता या सामन्यामध्ये 7 कोणाला कितपर्यंत मिळेल बघायला लागेल की टार्गेटचा विचार करता एक मोठा आव्हानाचा पाठलाग करायचा. 4-6-46 शेवटचा आणि अंतिम चेंडू. मोठा फटका ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, फेकी वेगवान, परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली होती. तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 8 धावा धावफलकावर. हितविक 24 चे सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. हितविक 24 चे सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. थँक्यू डीजे. दुसरं षटक मार्गस्थ आहे, नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहित. एक असा खेळाडू, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर इन वसई तालुका म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. बॅटिंग सुद्धा आजच्या दिवसामध्ये काय जबरदस्त करून दाखवली होती. पहिला चेंडू हलक्यात आणि सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. कस्तूचा विचार केल्यानंतर रोहित यांचा खूप चांगला आपल्या संघासाठी आतापर्यंत खेळ दाखवलाय. बघा फलंदाजीमध्ये सुद्धा एक क्लास बॅटिंग करून आता गोलंदाजी मारवरती सज्ज झाले आहेत. ऑनसाइड जेशन मारण्याचा प्रयत्न एकेरी धावेने संतोष करायला, कुठेतरी बांधून ठेवले दोन्ही फलंदाजाला. कुठेतरी आव्हानाचा विचार केला तर 46 एक मोठा आव्हानाचा पाठलाग करायचा साई हस्ती या साहेबाला आणि 2 चेंडू आणि 10 धावा. सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता. जसा उल्लेख केला होता की वसई तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू दाखवून देताना एक अष्टपैलू खेळाडू, जिथे कुठेतरी उल्लेख केला जातो आता कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा की अनुभवाची खाण म्हणून या खेळाडूला पाहिलं जातं आणि दाखवून देताना मैदानाच्या आतमध्ये स्वतःची जागा काय हे स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन पूर्णपणे आपल्या संघासाठी खेळत देताना एक अष्टपैलू खेळाडू रोनित गणा या नावाने नावाजलेला हा खेळाडू. 4 चेंडू 11 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो इनटू द गॅप बाउंड्री लाईनच्या बाहेर. कम ऑन डीजे. थँक्यू. इक्वेशन जर बघितलं ना तर 13 मध्ये 31 थोडंसं दडपण वाढत चढलंय साई असती साहेबा संघासाठी. याचा कॅप्टन मुजम्मिल खान मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हा चौकाराला तर अजून मजा येणार आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु हे पंच सांगतात लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि वाईट चेंडू घोषित केलाय. मॅच ज्या सिच्युएशन मध्ये आतापर्यंत येऊन थांबले 13-30चं इक्वेशन आहे. एक विकेट गेले परंतु विकेटचा दबाव आतापर्यंत कुठपर्यंत आणलाय
रिव्हर्सचा टेम यावलेला चेंडू गॅप मधून वॉट अ शॉट. चेंडू गेला सीमारेखा पार. VPL चौकार. थँक्यू थँक्यू. पहा कशा प्रकारचं ऍक्शन रिप्ले आपल्या मुख्य स्क्रीनवर. रिव्हर्सचा टेम प्रॉपर टायमिंग चेंडूला बॅटवर फेस केलं आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला गेला. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला चौकारासाठी. चला टायमरवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. इक्वेशनचा विचार केला तर 12 चेंडू आणि 26 धावा. 13-13चा रिक्वायर्ड रन रेट मैदानाच्या आतमध्ये. येणारे 12 चेंडू आणि 26 धावा. साई हस्ती साहेबा या संघाला. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि आता कुठेतरी क्षेत्ररक्षक फंबल होते. चुकीचं रूपांतर. चेंडू ट्रॅव्हल करते बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमॉन डीजे. थँक्यू. विपुल मागील 3 चौकाराने मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे मोमेंटमला शिफ्ट आणलं गेलंय. आणि आता इक्वेशनचा जर विचार करायचा झाला तर ऑन साईडला पुन्हा एकदा फेकी वेगवान होती पण या स्टँडवर काय चेंडू लागला असता तर अडचणी अजून वाढल्या असत्या. 10-21चं इक्वेशन आतापर्यंत राहिलं गेलं. खरं खूप चांगल्या गोष्टी. मोमेंटम कुठेतरी शिफ्ट केले. दबावामधून स्वतःला काढले. स्वतःवरती विश्वास मैदानाच्या आतमध्ये मुज्जू आणि नितेश यांच्या जोडीने दाखवून दिले. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न कुठे गेला तर पण बॅटची कडा घेऊन चेंडू फक्त सिंगलने शांत राहावं लागेल. आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरकताना 26 रन 26 धावा धावफलकावर. आता 9-20चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आले. 2 खेळाडूंमधून चर्चा होते. चर्चा महत्वाची होती कारण निलेश सिंग आणि मज्जू 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि बघूया धावांचा काय पाठलाग होईल का. बॅकफुटवर जाऊन ड्राईव्ह केला गेला चेंडूला सिंगल साठी. चौकारानंतर कमबॅक कुठेतरी यश वैतीने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. कमबॅक कुठेतरी उल्लेख केला जातो आणि खरं त्याने खूप चांगला कमबॅक करून दाखवलाय. पुन्हा एकदा बाहेरून मारण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची संधी आणि गडीबाद एक मोठा आदर कुठेतरी तंबूच्या दिशेने जाताना दिसत नितेश. कमॉन डीजे. कौस्तुभजी कुठेतरी विचार केला तर की हा मोठा आदर कुठेतरी राऊंडच्या रूपात लागलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं. येणारे 6 चेंडू आणि धावफलकाची धावा 18. बघा 2 चौकारानंतर एक चांगलं कमबॅक करून दाखवलं. गोलंदाजी मारवरती विचार केला तर निर्मल या संघाने मॅच मध्ये जर कुठेतरी चुरस वाढली गेली. त्याचं कारण काय होतं पहा. पहिल्या तेजस कांबळे यांचं या ठिकाणी आगमन होतं. वेलकम तेजसजी. आपलं सहर्ष स्वागत. VPL पर्व 7च्या वतीने आपणास विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल ऑन साईडला. चेंडू अडवलाय. येतोय डॉट बॉल. आता हेच घडणार आहे. बघा विचार केला तर स्वतःवरती विश्वास ठेवला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं. कौस्तुभजी विचार केल्यानंतर एक हिंदीमध्ये म्हण सुद्धा आहे. भरोसा खुद पर रखो तो ताकत बन जाती और दूसरे पर रखो तो कमजोरी बन जाती है. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये तसंच चित्र मुझम्मिल खान यांना कुठेतरी प्रयत्न चालू आहेत स्वतःच्या बॅटनी. येणारे 3 चेंडू आणि 17 खतरा कुठेतरी आता साई हस्ती साहेबा या संघाला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता कुठेतरी साई हस्ती साहेबा या संघासाठी मॅच हातातून जाताना आणि 17 खतराचं इक्वेशन राहिलं आहे. निर्मल सीसी कुठेतरी विजयाच्या दिशेने. कॉंग्रॅच्युलेशन निर्मल सीसी इनटू द निर्मल सम्राट इनटू द फायनल अँड हार्ड लक साई हस्ती साहेबा. खूप चांगला खेळ कुठेतरी विचार केला होता.
गण्या या नावाने कुठेतरी आपल्या संघाला कमबॅक करून दाखवलं. शेवटपर्यंत आपली विकेट टिकून आपल्या संघासाठी खूप चांगली खेळी त्यांनी केली आणि अष्टपैलू खेळाडू वसई तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. असा एक चांगलाच खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दाखवला. थँक्यू सो मच कौस्तुभ आणि थँक्यू विपुल, खूप चांगल्या प्रकारे रिझवलं त्याबद्दल. चला दोन्ही संघ आपण लाईनअप करायला या. बाबू कुठे असेल संतोषशी संपर्क साधायचा. संतोष आपली वाट बघतात. थँक्यू डीजे, थँक्यू. हितविक 24 आपण मैदानाच्या दिशेने यायचंय. खेळपट्टीच्या डाव्या बाजूला आपण उभं राहायचंय आणि